मंडळी, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काही मोजके कलाकार त्यांचे विचार किंवा त्यांची भूमिका अगदी स्पष्टपणे समाजासमोर मांडताना दिसतात। वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते व्यक्त होतात। त्यांनी घेतलेल्या चांगल्या भूमिकेचं कधी कौतुक केलं जातं, तर कधी कधी त्यांच्या वक्तव्यांनी वाद निर्माण होतात। विशेषतः कलाकार मंडळी अलीकडे बेधडकपणे राजकीय भूमिका घेताना दिसतात। आता राजकीय भूमिका घेणं काही गैर नाही, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो। पण त्या भूमिकेवरून राजकीय फायदा घेणं किंवा त्यावरून राजकारण होणं हे दुर्दैवी असल्याचं आता बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मी मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला। दुसरीकडे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिनेते सुमित राघवन यांच्या पत्नी चिन्मयी सुमित यांनी केलेल्या वक्तव्याची देखील चांगलीच चर्चा झाली। अर्थात त्यांची कुठली राजकीय भूमिका नव्हती, पण चर्चा मात्र झाली। आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जाहीर कार्यक्रमात उघडपणे भाजपची केलेली प्रशंसा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दिग्गज आणि अनुभवी कलाकारांचा असा राजकीय कल पाहता कला विश्व आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळीक वाढताना दिसते। एकीकडे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचं कौतुक केलं जात आहे, तर दुसरीकडे महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते। आता त्यांनी केलेली ती वक्तव्य काय आहेत आणि त्यावरून मराठी फिल्म्स इंडस्ट्री तसेच सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण का आलंय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर। मंडळी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचं 13वं महाराष्ट्र राज्य अधिवेशन नुकतंच पार पडलं। सामाजिक विषयावर बिनधास्त बोलणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील या अधिवेशनाला उपस्थित होत्या। त्या कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात नमस्कार, जय भीम असं बोलूनच करतात। त्यामुळे अनेकांना त्यांचा नक्की धर्म कोणता याबद्दल शंका निर्माण होते। पण पालघर येथे झालेल्या राज्य अधिवेशनात त्यांनी अखेर आपलं मौन सोडलं। त्या आपल्या भाषणात बोलताना सुरुवातीलाच म्हणाल्या की अनेक लोक मला विचारतात की तुम्ही जय भीम वाले आहात का, तुम्ही त्यांच्यातला आहात का? पण आज त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की होय, मी त्यांच्यातलीच आहे, मी आंबेडकरांची आहे। अनेक लोकांना नेते महापुरुष आवडतात, तशीच मी आंबेडकरांची चाहती आहे। सर्व महिलांना राज्यघटनेने माणसाचा दर्जा दिला आहे। या राज्यघटनेचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आहेत, म्हणून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे। भारतातील प्रत्येक भगिनीला जय भीम म्हणावं वाटलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच मी अभिमानाने जय भीम म्हणते असं अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी सांगितलं आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली। याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं। दुसरीकडे मागील 3 दिवसांपासून अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं ही वक्तव्य चर्चेत आहे। त्यांचं झालं असं की 14 नोव्हेंबरच्या दिवशी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते। या कार्यक्रमातील भाषणात निवेदिता सराफ यांनी भाजप पक्षाला जाहीर पाठिंबा देत बिहार निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्याबद्दल अभिनंदन केलं। त्या म्हणाल्या की मंचावर उपस्थित असलेले आमदार संजय केळकर, तुमचं बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्याने मला फारच आनंद झालाय। निवेदिता सराफ यांनी अशा प्रकारे आपली भूमिका मांडल्याने राज्यातील विरोधी पक्षांकडून त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जातोय। निवेदिता सराफ यांना काहीतरी हवं असेल म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं असेल असं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या। तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मध्यंतरी अशोक सराफ यांना सरकारकडून मोठमोठे पुरस्कार मिळाले, त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असेल असं म्हणत निवेदिता सराफ यांच्यावर टीका केली। दरम्यान महिनाभरापूर्वी अभिनेते महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्याने देखील मोठा वाद निर्माण झाला होता। मागा ठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात त्यांनी भाजपा म्हणजेच आपलं घर आहे, मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल, आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचाच आहे, पण या वेळेचा महापौरही इथून निवडला गेला पाहिजे अशा शब्दात महेश कोठारे यांनी भाजपचं समर्थन केलं होतं। त्यावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी चांगलीच आगपाखड केली होती।
महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही असे काही बोललात तर त्याचा विंचू तुम्हाला चावेल, रात्र येऊन तुमचा गळा दाबेल, अशा तीव्र शब्दात संजय राऊत यांनी महेश कोठारेंना घेरलं होतं. मंडळी, मागील काही वर्षांपासून मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार जाहीरपणे भाजपची भूमिका घेताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना दिसतायत. पण ते देशातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही समस्येवर व्यक्त होताना फारसे दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, बिघडलेलं सामाजिक स्वास्थ्य याबद्दल ही कलाकार मंडळी कधी परखड भूमिका घेताना दिसली नाही. पण भाजप पक्ष किंवा मोदींची प्रशंसा करण्यासाठी हे सर्वात पुढे असतात, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून समोर येतात. हे असं नेमकं का घडत असेल? कलाकारांनी राजकीय भूमिका घेणं योग्य आहे का? आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित या सगळ्यामध्ये वेगळ्या का ठरल्यात? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.